यंदाच्या पावसाळ्यात राज्यातल्या 483 गावांवर दरडी कोसळण्याचा धोका। रायगड, रत्नागिरी, पुणे आणि कोल्हापूरमधल्या अनेक गावांवर दरडींचं संकट। शाळा परिसरातल्या पाणटपऱ्या तातडीनं हटवा। राज्य बाल हक्क आयोगाचं पोलीस महासंचालकांना पत्र। एनसीईआरटीच्या 12वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातनं बाबरी मशीद हद्दपार। अयोध्या वादाचे ऐतिहासिक संदर्भही बदलले। बाबरी मशिदीचा 3 घुमट असलेला ढाचा असा उल्लेख। मध्य रेल्वेवरच्या विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी लोकल मेल एक्सप्रेसमध्ये तिकीट तपासणी मोहीम। एप्रिल आणि मे या 2 महिन्यात फुकट्या प्रवाशांकडून 63.62 कोटी रुपयांचा दंड वसूल। सुट्ट्यांच्या काळामध्ये विशेष रेल्वे गाड्यांमुळे रेल्वेच्या तिजोरीत भर। 2 महिन्यात 22 कोटींचा महसूल जमा। महागाईनं होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला स्टेट बँक ऑफ इंडियानं दिला दणका। एसबीआयच्या गृहकर्जात वाढ। कर्जदारांना भरावा लागणार अधिकचा ईएमआय। शाळा आणि महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार। एसटी महामंडळाच्या सूचना। आज महाराष्ट्र सीईटीचा निकाल जाहीर होणार। अभियांत्रिकी फार्मसी प्रवेशाच्या सीईटीचा आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून निकाल पाहता येणार। आणि यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूया पश्चिम महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये। मुरलीधर मोहोळ दिल्लीवरनं पुण्यात घरी जाताच त्यांच्या दोन्ही मुलींच्या डोळ्यामध्ये अश्रू। फादर्स डेचं औचित्य साधत व्हिडिओ शेअर। पुण्यातल्या कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करताना बाल हक्क न्याय मंडळाच्या सदस्यांकडून घाई। महिला आणि बाल विकास विभागाकडून अहवाल सादर। मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी केली पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर संवर्धन कामाची पाहणी। तर विठ्ठल मंदिरातल्या भुयारात सापडलेल्या मूर्तींची पाहणी करून करीर यांनी घेतली माहिती। आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या सेवेसाठी 3906 आरोग्य कर्मचारी तैनात। श्री क्षेत्र देहू आणि आळंदीमध्ये पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू। शक्तीपीठ महामार्ग वादाच्या भोवऱ्यात कोल्हापूरसह 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा या महामार्गासाठी जमिनी देण्यास विरोध। पुण्यातल्या रस्त्यांवरील सिग्नल सांभाळण्याची जबाबदारी आता पुणे पोलिसांची। महानगरपालिकेकडे असणारे अधिकार आता पुणे पोलिसांकडे असणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय। पुण्यामध्ये तरुणीचा जीव घेणा स्टंट। हात सोडून तरुणीनं चालवली बाईक। पुण्यातील हडपसर भागातली घटना। सोलापुरातील मोदी स्मशानभूमीमध्ये दफन केलेल्या बाळाचा मृतदेह गायब झाल्याची माहिती। प्रियांश वाघमारे असं 10 महिन्याच्या मृत मुलाचं नाव। आणि आता उत्तर महाराष्ट्रातल्या घडामोडींचा आढावा घेऊया उत्तर महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये। इंडिगो एअरलाइन्स कंपनीच्या वतीनं नाशिकमधून देशभरातल्या 30 शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू करण्याचा निर्धार। इंडिगो कंपनीकडनं नाशिक विमानसेवेचं नवं वेळापत्रक जाहीर। साईचरणी 42,80,000 रुपये किमतीचा सुवर्ण मुकुट दान। नाव जाहीर न करण्याची देणगीदार साई भक्ताची साई संस्थानला विनंती। अहमदनगरचे प्रसिद्ध चित्रकार आणि शिल्पकार प्रमोद कांबळेंच्या कलेच्या सन्मानार्थ त्यांच्या नावानं ब्रशची निर्मिती। ब्रशला बाजारात मोठी मागणी। धुळे शहरातल्या बनावट मद्याच्या कारखान्यावर एलसीबीची धाड। कोट्यवधींच्या मद्यासह गांजाचा मोठा साठा जप्त। वाडी भोकर परिसरात कारवाई। एका संशयिताला घेतलं ताब्यात। आणि यानंतर विदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेऊया विदर्भ सुपरफास्टमध्ये। नागपूरमधल्या चामुंडी एक्सप्लोजिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 9 वर। प्रमोद चवारे या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू। भंडाऱ्याच्या साकोलीत मधल्या एकोडी इथं एका घरासह जनावरांचा गोठा जळून खाक। अपघातग्रस्त कुटुंबाला नाना पटोलेंची भेट। तातडीनं आर्थिक मदत देण्याचे नाना पटोलेंचे अधिकाऱ्यांना निर्देश। रुक्मिणी मातेच्या पालखीचं यंदा 430वं वर्ष। रुक्मिणी मातेची पालखी कौंडिण्यपूरहून अमरावतीमध्ये दाखल। ठिकठिकाणी पालखीचं मोठं स्वागत। गजानन महाराजांच्या पालखीचा सध्या अकोल्यामध्ये मुक्काम। पुढच्या प्रवासासाठी पालखी उद्या सकाळी मार्गस्थ होणार।
बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये पेरणीला सुरुवात, मात्र जिल्ह्यातल्या इतर तालुक्यांमध्ये अजूनही पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा. पेरणीची घाई करू नका, कृषी अधीक्षकांचं शेतकऱ्यांना आवाहन. बुलढाण्यामध्ये औषध फवारल्यानं फुलकोबीचं नुकसान, कृषी केंद्र चालकांनी दिली एक्सपायरी डेट संपलेली औषधं. नुकसान भरपाई मिळावी यासाठी पती पत्नीचं आमरण उपोषण. गोंदियामधल्या आमगाव आणि सालेक्सामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. जामखारी गावात वादळी वाऱ्याचा फटका, काही ठिकाणी झाडांची पडझड, अनेक घरांवरचे पत्रे देखील उडाले. वर्ध्यातल्या सेवाग्राम रेल्वे स्थानकावरच्या स्टॉलला आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. आणि यानंतर मराठवाड्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया मराठवाडा सुपरफास्टमध्ये. शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांचा मेळावा. संदीप क्षीरसागर यांचे वडील आणि बंधू जयदत्त क्षीरसागरांसोबत एकाच मंचावर. जयदत्त क्षीरसागर काय भूमिका घेणार याकडे लक्ष. शक्तीपीठ मार्गाला नांदेडमध्ये सुद्धा विरोध. शेतकऱ्यांनी खासदार अशोक चव्हाणांची घेतली भेट. नवीन रस्ता आमच्या शेतातून जाऊ द्यायचा नाही, शेतकऱ्यांचा सवाल. यूपीएससी परीक्षेमध्ये संभाजीनगरमध्ये गोंधळ. गुगल मॅपच्या चुकीमुळे यूपीएससीचे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित. इतर जिल्ह्यांमधून आलेल्या विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर. धाराशिवमध्ये 41,000 शेतकरी केवायसी करूनही दुष्काळी अनुदानापासून वंचित. अनुदान तातडीनं द्यावं, शेतकऱ्यांची मागणी. बियाण्यांची चढ्या दरानं विक्री आणि इतर चुकीच्या गोष्टी रोखण्यासाठी सरकार अलर्टवर. प्रत्येक जिल्ह्यात अतिरिक्त 3 भरारी पथकं नेमण्याचे मंत्री धनंजय मुंडेंचे आदेश. नांदेडमध्ये पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या. आतापर्यंत केवळ 35 मिलीमीटर पावसाची नोंद. शेतकऱ्यांनी 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. आणि यानंतर कोकणातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेऊया कोकण सुपरफास्टमध्ये. कोकणात महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष समोर. कणकवलीतल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या बॅनरचे रत्नागिरीतही पडसाद. भाजप आणि शिवसेना हे दोघेही महायुतीचे घटक. जर दोघेही एकमेकांना पाहून घेण्याची भाषा करत असतील तर त्यांना शुभेच्छा. भास्कर जाधवांची रत्नागिरीतल्या बॅनरवर खोचक प्रतिक्रिया. रत्नागिरीच्या मंडणगडमधल्या तुळशी माहू घाटात वाहतूक पुन्हा सुरळीत. पावसामुळे घाटात दरड कोसळल्यानं वाहतुकीसाठी मार्ग केला होता बंद. सिंधुदुर्गातल्या आडारी भेंडवळा इथं 40 फूट खोल विहिरीत पडला कोल्हा. विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश. रायगडमध्ये मासेमारी करताना जाळ्यामध्ये अडकला अजगर. सर्पमित्रांकडनं भल्या मोठ्या अजगराची सुटका. आणि यानंतर मुंबईतल्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया मुंबई सुपरफास्टमध्ये. रवींद्र वायकरांच्या मेव्हण्यानं वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन. मंगेश पंडिलकर आणि निवडणूक आयोगाच्या ऑपरेटरवर गुन्हा दाखल. ईव्हीएम अनलॉक फोन प्रकरणी पोलिसांनी नोंदवले उमेदवारांचे जबाब, तर 2 जणांवर अटकेची टांगती तलवार. डोंबिवलीमधल्या इंडो अमाइन्स कंपनी प्रशासनावर मानपाडा पोलिसांकडून गुन्हा. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याचा ठपका. डोंबिवलीमधल्या अमुदान कंपनी स्फोटाप्रकरणी कंपनी मालक मलय मेहता आणि त्यांची पत्नी स्नेहा मेहता यांना मुंबई उच्च न्यायालयाकडनं जामीन मंजूर. एमआयडीसीतल्या अमुदान कंपनी स्फोट होऊन 19 जणांचा झाला होता मृत्यू. ठाण्यामधल्या अतिधोकादायक इमारतींचा पाणी आणि वीज पुरवठा खंडित. आयुक्तांच्या आदेशानंतर पालिका प्रशासनाची कारवाई सुरू. मुंबई आणि ठाण्यामध्ये पाऊस 5 दिवस सुट्टीवर. 21 जून नंतरच पावसाचा जोर वाढणार, त्यामुळे आता तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.